माझ्या मुलांना पनीरची भाजी खूप आवडते आणि नाही मी त्यांच्यासाठी नेहमीच बनवत असते। स्कूलमध्ये तर दिल्यावर ना सर्वजण मुलं म्हणतात की तुझी मम्मी भाजी किती छान बनवते। तर ना तुमच्यासोबत पण आज ना ही रेसिपी शेअर करणार आहे। एकदम परफेक्ट हॉटेल सारखी टेस्ट आणि सोबतच तंदूरची कमी सुद्धा भासणार नाही अशी तुम्हाला चपाती कशी बनवायची हेही सांगणार आहे। त्यामध्ये काय टाकायचं वगैरे तुम्हाला नक्कीच सांगणार आहे। व्हिडिओ त्यासाठी कंटिन्यू बघा। तर इथे ना 4 कांदे आणि टोमॅटो 4 कट करून घेतले, त्यामध्येच लसूण, अद्रक आणि 4 काजू टाकायचे आणि त्याला ना छान फ्राय करून घ्यायचे आणि त्याची पेस्ट बनवून ठेवायची। इथे ना तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं पनीर कट करून घ्या। तर हे पनीर मी बाजारातून आणलेलं आहे। तसं तर मी घरीच बनवते पण यावेळेस नाही बनवलं, चला असो। तर एक ना शिमला मिरच सुद्धा कट करून घ्या आणि माझ्या बाळाने आणि आहोने ही माझी मदत केली आणि मटर सोलून दिले। तर मग काम तर माझं खूप हलकं झालं होतं। मटरमध्ये त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि 5 मिनिटं त्याला वाफवून घ्यायचं। छान असे वाफवून घेतल्यानंतर बंद करायचं गॅस आणि लगेच कढई ठेवली, त्यामध्ये पनीर टाकलं, छान त्याला फ्राय होऊ द्यायचं। अर्ध झाल्यानंतर फ्राय त्यामध्ये एक शिमला मिरची जी आपण कट करून घेतली ते सुद्धा त्यामध्ये टाकायचे आणि ना दोन्ही छान फ्राय करायचे। जेवढं पाहिजे तेवढंच तेल ठेवले, बाकीचं मी काढून ठेवले। त्यानंतर ना त्यामध्ये फक्त मटर पनीर मसाला आणि धनिया पावडर आणि आपलं घरगुती लाल तिखट यामध्ये टाकले। कसलाच कलर अजिबात वापरला नाही किंवा कलरसाठी मी दुसरं काहीच वापरलेलं नाही आणि त्यामध्ये पेस्ट टाकले। थोडंसं छान हलवून घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकायचे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाका आणि यामध्ये ना अत्यंत गरजेचं म्हणलं तर यामध्ये साखर टाका 1 किंवा 2 चमचे। हे ट्रिक ना खरंच खूप म्हणजे खूप हॉटेलसारखी टेस्ट देते आणि खूप म्हणजे असं चविष्ट लागते। तर तुम्ही साखर टाकून बघा, खूप छान लागते हॉटेलसारखी। मटर काय बटर वगैरे बोलतात पण असं काही नसतं। तर त्यामध्ये साखर टाकतात, सेंटचं पावडर वगैरे काही तरी टाकतात, पण त्यांना एवढं काही टेस्ट मला तर अजिबात आवडत नाही। हे परफेक्ट असं ना घरगुती पद्धतीनं मटर पनीरची भाजी खूप छान लागते। एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा आणि ना काही सुद्धा यामध्ये वरून घरकुल मसाला सुद्धा वापरलेला नाही। कमी मसाल्यामध्ये एकदम अप्रतिम अशी भाजी होते। एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा। त्यानंतर मटर टाकलेत आणि जे फ्राय केलेलं होतं पनीर ते त्यामध्ये टाकायचे आणि बारीक गॅसवरती ठेवायचे तेल सुटेपर्यंत। तर खूप छान होते। तर इकडे लगेच चपात्याला ठेवलं होतं। कणिक मळताना त्या गव्हाचं पीठ आणि मैदा घ्यायचे आणि थोडंसं मीठ टाकून मळून घ्यायचे। चपातींना छान लाटून घेऊन खरपूस भाजायचे आणि त्यावरती थोडंसं तेल टाका, खूप छान लागते एकदम ना तंदूरच्या बी पलीकडची ह्याला ना टेस्ट येते आणि खूप म्हणजे खूप छान जेवण होतं। तर अशी होती आजची रेसिपी। तर माझ्या बाळांना आणि आहोंना तर खूप जास्त आवडली होती। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। तर असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।